हा बनवला आहे मी पनीर रॅप। आता पनीर रॅपची तयारी करताना मी डिनरसाठी हा पनीर रॅप बनवते, जेणेकरून प्रोटीन कंटेंट शरीरात जातील आणि एकाच पदार्थात पोटभर खायला मिळेल। तसं थोडं टेम्पटिंग आहे। यासाठी बारीक कांदा कापून घेतलेला आहे। इथं पनीरला मॅरिनेट केले, त्यामध्ये आपली चटणी, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि चाट मसाला टाकलेला आहे। इथंही सुद्धा कोशिंबीर केली बीटाची, साधी सिंपल कोशिंबीर आहे, काकडी, बीट आणि याची कोशिंबीर। त्याचबरोबर इथं चपातीचं पीठ मळलं आहे। कोशिंबिरीने ते आपल्याला फायबर पण मिळतात। चपातीचे गोळे केले, त्याच्यानंतर पातळ अशी चपाती मी इथं लाटून घेतलेली आहे। तव्यावर चांगली शेकून घ्यायची, कुठेही तेलाचा वापर करायचा नाही, पातळ चांगली लाटून घ्यायची। आणि आता आपण बघतोय की या चपातीला चांगलं शेकल्यानंतर सर्व चपात्या झाल्या की हे मॅरिनेट केलेलं पनीर तेलात चांगलंसं परतून घ्यायचं। थोडंसंच अगदी चमचाभर, अर्धा चमचा टाकायचं आहे। आता यानंतर ते खरपूस परतून झालं की ते तिथंच थोडं थोडं फोडायचं आहे। जास्त फोडून भुगा करायचा नाही, कारण तो जास्त भुगा केला की मग तो रॅपमध्ये आपल्या दाताखाली येत नाही आणि पनीर खाल्ल्याचं फिलिंगसुद्धा येत नाही। हे असं छानपैकी मी परतून घेतलेलं आहे। आता बघूया, हा मी घेतलेला आहे आपला डोशाचा जो पॅन असतो तो नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। यावरती आता आपली साजूक तूप थोडंसं एक छोटासा चमचा घालून घ्यायचं आहे। त्यावरती आपली शेकलेली जी रोटी होती ती घालायची आहे। ती चांगली अशी दोन्ही बाजूनी खरपूस कुरकुरीत होईपर्यंत अशी परतून घ्यायची आहे। ती परतल्यानंतर आता त्याच्यावर अशी कोशिंबीर सगळीकडे पसरून घ्यायची आहे। कोशिंबीर पसरल्यानंतर इथं साईडलाच मी भाजी करत होते, ती कधीतरी दाखवेन तुम्हाला। ही आता पनीर रोल आपण छान त्याच्यावरती कांदा पसरून घेतला बारीक चिरलेला आणि आपले मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडेसुद्धा त्याच्यावर टाकायचे आहेत। असा गुंडाळी करून चांगली तुपामध्ये खरपूस परतून घ्यायची आहे। आणि हा झाला कुरकुरीत असा पनीर रॅप तयार। हा अतिशय टेस्टी लागतो। ह्याच्याबरोबर ही बनवलेली पिठातली मेथी होती आणि माझा हा रात्रीचा डिनर होता। तर कसं वाटलं तुम्हाला? नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतं, टेम्पटिंग लागतं आणि हेल्दीसुद्धा आहे। तर थँक्यू मंडळी, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।